आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शरू आली वाटतं. काय गुंडाळला का सारीपाट? मामी, या असल्या घाणेरड्या सोंगट्या टाकायचं बंद कर. त्या अश्विनच्या हातात शर्वरीचं शेपूट देऊन या घरात घुसायचा प्रयत्न करू नकोस. आणि मासा गळायला लागला असा गैरसमज तर अजिबात करून घेऊ नकोस. हा, तरीच म्हंटल मी हाच विचार करत होते. तुमच्या या सडक्या मेंदूत अजून घाण कशी बाहेर आली ना. तुमचे थोबाडाचा गटार ना बंद करा आता. तुम्ही आम्हाला पाण्यात बघता तिथपर्यंत ठीक आहे, पण अश्विन तो तुमच्या घरचाच आहे ना, त्याच्याविषयी असं बोलताय. मामी, तुम्ही नातीगोती जरी मानत नसाल ना, तरी त्या बिचाऱ्या चांगल्या मुलाबद्दल तरी गरळ ओकू नका. बाई बाई बाई, लई चांगलं वाटायला लागलंय की तुला. हा, काय विचार काय आहे तुझा? सुंदर सोडून आता अश्विन का? तुम्हा दोघी बहिणींचं ठरलंय एकीने सुंदरला पटवायचं, एकीने अश्विनला. मामी, आवाज चढून बोलू नकोस. मी चांगलं ओळखून आहे तुला. दुधात माशी नि घर घुशी. तुला तर मामी, या तुमच्यासाठीच राड चालल्यात. या एक्सक्यूज मी, आम्ही काय केलंय? अरे मला वाटलं US ला जाऊन आलाय, जरा शहाण्यासारखा वागशील. पर तू तुझं डोकं तिथं गाणवत ठेवलंयस वे. कम ऑन मामी, व्हॉट हॅपन? जे काय ते स्पष्ट बोला ना. बघ ना, उगाच वाटेल ते आरोप करतात माझ्यावर. यू मीन ब्लेम? पण कशाबद्दल? त्यांना असं वाटतंय की मी मुद्दाम शर्वरी आणि तुला बाहेर पाठवू. कम ऑन मामी, तुम्हाला काही माहित नसताना तुम्ही असं काही कसं बोलू शकता? घ्या, माहिती घेऊनच बोलते. कापड फाडली वावभर आणि दवंडी पिटली गावभर. मामी, बेटर हेच आहे की तुम्ही या फंद्यात पडू नका. माझं काय आहे ते मी बघून गेले. आणि हो, मी शर्वरीला घेऊन बाहेर गेलो होतो, पण त्याच्या मागे काय पर्पज आहे किंवा त्याचा काय उद्देश आहे हे तरी जाणून घ्या. काय सांगायची गरज नाही. मी चांगलं ओळखून आहे हिला. ही समधी हिचीच खेळी आहे. तुला नाही कळणार. मामी, इनफ इनफ. अँड लिसन, मी शर्वरीला डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. डॉक्टर? हो. डॉक्टर, एनी प्रॉब्लेम? सांगतो. त्या आता जे बोलू शकत नाहीयेत त्याचं कारण जेनेटिक डिसऑर्डर नसून वोकल कॉर्ड्सला डॅमेज झाल्यामुळे त्यांना बोलता येत नाहीये. डॅमेज? व्हॉट डॅमेज डॉक्टर? नो, डोंट वरी, काळजी करू नका. काय असतं, आपलं जे स्वरयंत्र आहे त्यात काही आवाज निर्माण करणारे स्नायू असतात. त्या स्नायूंना डॅमेज झालाय. डॉक्टर, यावर काही ट्रीटमेंट असेल ना? डेफिनेटली आहे. अहो, आता मॉडर्न टेक्नॉलॉजी असल्यामुळे आपल्याला सर्जरी करता येऊ शकते. दॅट्स ग्रेट डॉक्टर. येस, आणि ह्या सर्जरीमुळे त्यांना नक्की बोलता येईल. डॉक्टर, इज देयर एनी चान्स ही सर्जरी कोल्हापुरात होईल? अहो, व्हाय नॉट? अहो, कोल्हापुरात आता सगळ्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत. सो आता तुम्ही अगदी निश्चिंत राहा. डॉक्टर, थँक्यू सो मच. US मध्ये असताना मी शर्वरीसारखे बरेच केसेस पाहिले होते.
नंतर प्रॉपर ट्रीटमेंटने ते बोलूही लागले. त्यामुळे मी इथे आल्यानंतर सर्च केलं आणि माझ्या एका मित्राच्या वडिलांकडून मला एका डॉक्टरांचा रेफरन्स मिळाला आणि त्यांच्याकडून मला त्यांचा नंबरही मिळाला. ऍक्च्युली ही गोष्ट मला कोणाला सांगायची नव्हती. इनफॅक्ट शर्वरीला मला थोडं सरप्राईजच द्यायचं होतं. त्यामुळेच मी सकाळी तिला कॉफीला जाऊ असं म्हणालो. या परक्या पोरींसाठी एवढं करायची काही बी गरज नाही. एक्सक्यूज मी, परक्या नाही येत त्या. आनंद आहे ग बाई. हा कमाल आहे या पोरींची. आधी या दोघी जबरदस्तीने घरात घुसल्या, मग आता ह्या ना त्या कारणानं उपकार करून घ्या. बाई बाई बाई, मऊ लागला हाताला आणि तूप लावती भाताला. घाला काय गोंधळ घालायचाय ते. बाई बाजूला. अश्विन, खरंच तुझे आभार मानावे तितके थोडे. कमाल अक्षरा, माझे कसले आभार? हा, मी काय डॉक्टर आहे का? मी फक्त डॉक्टरांपर्यंत जाण्याचं एक निमित्त आहे. स्वतः जे काय करणार ते डॉक्टरच करणार आहे. सो प्लीज माझे आभार नको मानू. हो, पण एक मात्र, या ट्रीटमेंटचा सगळा खर्च काय तो मी करणार आहे आणि मला यात कोणाचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. ठीक आहे, ते बघूया आपण. प्लीज अश्विन, तू मला समजून घ्यावस. मला माझा स्वाभिमान जास्त महत्वाचा आहे आणि काही झालं ना तरी तो मी गमावू शकत नाही आणि हे शरूला चांगलंच माहितीये. Oh my God. Both are same. चलो बाय बाय, भेटूया. शरू, आज खूप दिवसांनी खूप छान बातमी समजले ग. मी खूप खुश आहे आज. आपण सेलिब्रेट करूया.